श्रीमंत आणि गरीब हेच फक्त जिजाऊ मांडे संस्कार तुमच्या आई वडिलांनी केलेले. अगदी बघितलं जिजाऊचे संस्कार आहेत. हे जिजाऊ संघटनाचे, जिजाऊ संस्थेचे कार्यकर्ते असतील, म्हणजे एकंदरीत महाराष्ट्राचे उपनेते निलेशजी सांबरे यांची सख्खी बहीण हेमांगताई पाटील नगराध्यक्ष पदासाठी या ठिकाणी निवडणुकीमध्ये उभ्या राहिलेल्या उमेदवार शिवसेना आणि हितगुज करणार आहोत. या हितगुजामध्ये आपण काही गोष्टी आपल्या समवेत या ठिकाणी पोहोचणार आहेत ज्या वाडा शहराच्या हिताच्या असतात आणि संभ्रम जो आपल्यापर्यंत मतदारांचा आहे. वाडा शहर सुशिक्षित मतदार म्हणून ओळखला जातो. तर जाणून घेऊया. पहिल्यांदा आपण या ठिकाणी मोनिकाताई पाने मॅडम, नमस्कार. एक महिला कार्यकर्ता म्हणून तुम्हाला आतापर्यंत ओळखलं गेलं आणि जिजाऊचं काम, जिजाऊ संस्थेचं काम आपण सातत्यानं आपणच्या सोबत माझं करत आला. आपणच्या चढ उतारामध्ये आपण नेहमी त्यांच्या सोबत एक बहीण म्हणून राहिलात. परंतु आता राजकारणामध्ये तुमचीच बहीण, मोठी बहीण हेमांगताई पाटील, वाडा शहर आणि या शहराचा इतिहास, या शहराची नाळ तुमची किती वर्षापासून जोडलेली आहे? करून आपल्याला एक चांगला वाडा, आज जर आम्ही ठाणा सोडून वाड्याकडे बघतोय तर वाडाही आपल्याला ठाण्यासारखाच पाहिजे. कारण एकनाथजी शिंदे साहेब जिथनं ठाण्यात म्हणजे आले तिथं कुठल्याही कोपऱ्यात तेवढं सुरक्षित महसूस करते. तसंच आपल्याला वाड्यातही बघायला पाहिजे. धनुष्यबाण चालवा, जास्तीत जास्त मतांनी धनुष्यबाणात जेवढे उमेदवार आहेत 17चे 17 उमेदवारांनी एक नगराध्यक्ष सगळ्यांना निवडून द्या, जेणेकरून आपल्याला एक पुढच्या 5 वर्षात एक नवीन वाडा बघायला मिळेल. तर ते सगळ्यांना आवडेल आणि सगळ्यांना अपेक्षित आहे. त्याचबरोबर एकनाथजी शिंदे साहेबांनी वाडा शहरामध्ये येणारे सर्वात मोठे नेते निवडणुकीच्या या धुळल्यामध्ये पहिल्यांदा कोण आले? वाडा शहरामध्ये सभा कोणी घेतली मोठ्या नेत्यांनी बघितलं तर पक्ष प्रमुख येत आहे. ही एक ऐतिहासिक घटना या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाली. आनंद घे साहेबांची आरमार गाडी, त्याच्या आठवणींना उजाळा मात्र देण्यात आला. हेमांगताई पाटील 5 वर्षापासून हेमांगताई या ठिकाणी झट्ट आहेत की मला अजून काम करायचं आहे, वाडा शहराचा एक वेगळा बदल घडवायचा आहे, त्याकरिता नगराध्यक्ष बनणं गरजेचं आहे. समाजसेवा करण्याकरिता पदाची गरज नसते, पण तरी अजून चांगली समाजसेवा करण्याकरिता पदाची गरज लागते. कारण 1% म्हणजे सांबरे साहेब त्यांचे 90% समाजासाठी टाकतायत, पण सांबरे साहेबांपेक्षा हजारो पटीनं पैसा हा सरकारकडे जास्त आहे. आणि सरकारमध्ये आज आपला पक्ष आहे. शिंदे साहेबांचं पालघर जिल्ह्यावर प्रेम आहे. मोनिकाताई या ठिकाणी आता स्पष्टच बोललेलं आहे. सांबरे साहेब 90% त्यांच्या व्यवसायातून समाजसेवेमध्ये तो पैसा वापरतायत, खर्च करतायत. पण 1000 पटीनं सरकारी योजनेमध्ये सरकारकडे तो पैसा आहे, तो निधी आहे. पैसा म्हणजे निधी, तो इकडे वाडा शहरासाठी आणायचा आहे. त्याकरिता हेमांगताई पाटील झटत आहेत. खूप चांगली चर्चा आली. मुख्य उमेदवार हेमांगताई पाटील यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत पाहण्याकरिता सूरजवंश स्टार न्यूज नेटला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. अजून घडामोडी, चौरंगी वाडा नगराध्यक्ष पदावर नक्की कोण, हे प्रश्नचिन्ह आजही आहे, उद्याही राहील. येत्या निवडणुकीमध्ये कोण निवडून येईल हे पाहण्यासाठी आमच्या चॅनलशी जोडले जा. नमस्कार.